नमस्कार सर्वांना, माझा जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय संविधान। आज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षकांच्या मनातली शंका म्हणजे पगारवाढ कधी होणार, आणि त्याबाबत आपले विशेष माहिती देणारे संस्थापक संजय पाटील साहेब आपल्या समवेत आहेत, ते विशेष माहिती देतील। नमस्कार, मी संजय पाटील, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियन। मी एक महत्त्वाची माहिती आपल्या सुरक्षा रक्षकांना सांगू इच्छितो की गेली 3 वर्षे झालेली आहे, आपली अजूनही वेतनवाढ झाली नाही। तर आत्ता 31 मे 2026 रोजी आपली जी झालेली पगारवाढ, ती पगारवाढीचा कालावधी संपुष्टात येत असून आपल्याला पुढे जी काही पगारवाढ आपण शासनाकडे जी मागत आहे, त्याच्यासाठी मी माझ्या संघटनेकडून तरी मी माझा प्रस्ताव तयार केलेला आहे। पुढील आठवड्यामध्ये तो प्रस्ताव माननीय कामगार मंत्री महोदय, प्रधान सचिव, सहाय्यक कामगार आयुक्त तसेच सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांना तो प्रस्ताव दिल्यानंतर जो काही प्रस्ताव संघटनेकडून अधिकृतरित्या दिला जाईल, तो आपल्याला माझ्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये आपल्याला दिला जाईल। तो आपल्याला माहिती मिळाली पाहिजे की संघटना कोणत्या प्रकारे सुरक्षा रक्षकांचे विषय शासनाकडे मांडत आहे आणि आपण शासनाकडे किती टक्के पगारवाढ मागत आहे। तर विषय आता एवढा महत्त्वाचा आहे की बाकीच्या संघटना प्रतिनिधी, ज्या काही संघटना सुरक्षा रक्षकांच्यासाठी हिताचं काम करत आहेत, त्या प्रत्येक संघटनेच्या सदस्यांना, प्रत्येक संघटना प्रतिनिधींना माझी विनंती आहे की आपणही कुठेही मागं न राहता सुरक्षा रक्षकांच्या भविष्याचा विचार करून आपण एक चांगला प्रस्ताव, जेणेकरून सुरक्षा रक्षकांना एखादा सन्मानानं जगण्याचा अधिकार ठेवून एक चांगला प्रस्ताव, किमान तो प्रस्ताव असा असावा की पुढील आयुष्य, जे पुढचे काही त्यांचं जे भविष्यासाठी जे काही होणार आहे, चांगलं होणार आहे, त्याच्यासाठी आपण एक चांगला प्रस्ताव प्रशासनाकडे मांडावा। त्याच्यासाठी मी सर्व संघटना प्रतिनिधींना पण विनंती करत आहे। तसेच जे काही माझे सुरक्षा रक्षक कामगार बांधव आहेत, त्या लोकांनाही आपण विनंती करतो, आपण प्रस्ताव दिल्यानंतर तात्काळ आपण एक बैठक पण घेणार आहे, मीटिंग घेतोय सुरक्षा रक्षकांच्यासाठी की आपण शासनाकडे तर प्रस्ताव दिला, परंतु त्या प्रस्तावाला पाठपुरावा करून तो मान्य करून घेण्यासाठी ज्याच्यासाठी काही आपल्याला जे प्रयत्न करावे लागतील, त्याच्यासाठी माझी सर्व कामगारांना, सुरक्षा रक्षक कामगारांना माझी विनंती आहे, आपण सर्वांनी जेही आपण ज्याही संघटनेचे आपण सदस्य असाल, त्या संघटनेच्या सोबत राहून त्या संघटनेची ताकद वाढवा, ही मी सर्वांना विनंती करतो। कामगारांची एकजूट, कामगारांची ताकद ही आपली सर्वात मोठी पगारवाढीचा महत्त्वाचा मुद्दा येणार आहे। आपली झालेली मागची जी काय पगारवाढ होती, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मुंबईसारख्या शहरामध्ये इतके आपण वाईट याच्यामध्ये काम करतो, कमी पगारामध्ये काम करतो। जी झालेली पगारवाढ, त्या पगारवाढीचा आम्ही त्यावेळी हे निषेध केला होता। त्यावेळी आपण या टायमाला मोठ्या जोमानं आणि मोठ्या ताकदीनं सर्व सुरक्षा रक्षक कामगारांनी संघटना प्रतिनिधींच्या मागे राहून आपली पगारवाढ चांगल्या रीतीनं कशी आपण शासनाकडे करून घेऊ, याच्यासाठी आपण सर्वजण तयार राहा। तसेच जो काही आपण प्रस्ताव देणार आहे, तो तात्काळ प्रस्ताव पुढील आठवड्यामध्ये, पुढच्या 4 दिवसामध्ये मी माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटमधून, तसेच आपले जे यूट्यूब चॅनल विजय शेलावले शहापूर यांच्याकडे, तसेच माझे सहकारी प्रकाश हरट यांच्याकडे सुद्धा हा प्रस्ताव मी दिला जाईल। त्या संदर्भामध्ये मी लवकरच हा प्रस्ताव दिल्यानंतर मी पुन्हा एकदा सोशल मीडिया माझ्या अकाउंटच्या माध्यमातून नक्की आपल्यापर्यंत जो काही प्रस्ताव शासनाला दिला आहे, तो मी आपल्याकडे प्रसारित करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या विजय शेलावले शहापूरकर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।